दरम्यान मालवणच्या राजकोट किल्ल्यावरती शिवरायांच्या पुतळ्याची आज पायाभरणी केली जाणार आहे। पालकमंत्री नितेश राणेंच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची पायाभरणी होणार आहे। खासदार नारायण राणे आणि आमदार निलेश राणे, आमदार दीपक केसरकर देखील यासाठी उपस्थित राहतील। मालवणमध्ये जय शिवाजी जय भारत अशी पदयात्राही थोड्याच वेळात काढली जाणार आहे। मालवण किल्ल्यावरचा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हा काही महिन्यांपूर्वी कोसळला होता, पण आता त्या ठिकाणी नवा भक्कम पुतळा उभारला जाणार आहे आणि त्याची पायाभरणी आज होणार आहे। सदाशिव लाड आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत। सदाशिव, पायाभरणीचा हा सोहळा कसा होणार आहे आणि शिवजयंती निमित्त कोणकोणत्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय? सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणमधील राजकोट किल्ल्यावर आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या नव्याने उभारण्यात येणाऱ्या पुतळ्याची पायाभरणी जी आहे ती पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे। त्या कार्यक्रमाला खासदार नारायण राणे, आमदार निलेश राणे, आमदार दीपक केसरकर अशी मान्यवर व्यक्ती जे आहेत ते उपस्थित राहणार आहेत। त्यासोबतच शिवप्रेमी देखील मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत। आज शिवजयंती आहे, त्यामुळे मोठ्या उत्साहात शिवजयंती देखील साजरी करण्यात येणार आहे। मी सध्या मालवणमधील राजकोट किल्ल्यावर आणि या ठिकाणी जर आपण पाहिलं असेल तर 3 मीटर उंचीचा चौथरा जो आहे तो नव्याने उभारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी बनवून पूर्ण झालेला आहे। त्यावर 3 पिलर देखील काढण्यात आलेले आहेत। या 3 पिलरवरच 60 फुटी उंच असा तलवारधारी महाराजांचा पुतळा आहे तो या ठिकाणी उभारण्यात येणार आहे आणि त्याची पायाभरणी जी आहे ती आज पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते आहे। या अगोदर जर आपण पाहिलं असेल तर 4 डिसेंबर 2023 रोजी नौदल दिन आहे तो या सिंधुदुर्गात साजरा करण्यात आला होता आणि नौदलाने महाराजांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी या ठिकाणी 4 डिसेंबर 2023 रोजी नौदल दिन साजरा केला आणि त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या ठिकाणी 43 फूट उंच अशा महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण झालं होतं आणि त्यानंतर अवघ्या 8 महिन्यात म्हणजे 23 ऑगस्ट 2024 रोजी हा पुतळा जो आहे तो कोसळला आणि त्यामुळे पुतळा दुर्घटना घडली आणि त्यानंतर शिवप्रेमींच्या राज्यभरात संतप्त प्रतिक्रिया ज्या आहेत त्या पाहायला मिळाल्या। त्यानंतर या राजकोट किल्ल्यावर राजकारण देखील पाहायला मिळालं। मात्र राज्य सरकारने लगोलग पावलं उचलत पुन्हा नव्याने या ठिकाणी महाराजांचा पुतळा उभारण्याची काळजी घेतली आणि या ठिकाणी आता 60 फुटी उंच असा महाराजांचा पुतळा जो तो उभारण्यात येणार आहे। वाऱ्याची तपासणी देखील केली जाणार आहे, कारण या ठिकाणी चक्रीवादळ असतील किंवा समुद्र किनारा असल्यामुळे पावसाळ्यात मोठ्याने वारे वाहत असतात, त्यामुळे या ठिकाणी राज्य सरकार काळजी घेताना पाहायला मिळते। आज शिवजयंती आणि शिवजयंती दिवशीच या ठिकाणी नव्याने उभारण्यात येणाऱ्या पुतळ्याची पायाभरणी जी आहे ते होताना आपल्याला पाहायला मिळते। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।